एसटीची दुचाकीला जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला। विनायक कट्टीमल्ली असे मृताचे नाव असून कृष्णात राजपूत याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत। एसटी चालक सुनील गवळी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इचलकरंजी येथील जवाहर नगरमध्ये राहणारे विनायक नीलकंठ मट्टीकल्ली आणि कृष्णात धोंडीबा राजपूत हे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शाहू पुतळ्याकडून एसएससी महाविद्यालयाच्या दिशेने जात होते। ते मुख्य मार्गावरून महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणाऱ्या एसटीने त्यांना जोराची धडक दिली। या अपघातात एसटी विनायकच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णात राजपूत हे गंभीर जखमी झाले। नागरिकांनी 108 रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधला, मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने पोलीस पंचनाम्यानंतर मालवाहू टेम्पोतून नागरिकांनी दोघांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले। कृष्णात राजपूत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवले आहे। घटनास्थळी आणि आयजीएम रुग्णालयात नागरिक आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान विनायकच्या विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी एसटी चालक सुनील गवळी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।